हालेलुया. प्रभूची स्तुती असो आणि पुन्हा एकदा आपण एकत्र झालो. सगळ्यांना शालोम. प्रभूमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जे यावेळेस आहेत आणि जे ऑनलाईन यावेळेस येत आहेत. आणि क्षमा करा, आम्हाला थोडंसं लेट झाला. आणि ही वेळ आहे की आपण परमेश्वरची स्तुती तुझी आराधना करू. प्रभूला धन्यवाद देऊया की आजच्या दिवसाबद्दल की प्रभूने आत्तापर्यंत आम्हाला सर्वांना सगळ्यांना सांभाळलेलं आहे. हम सभी को उसने संभाला है. आइए अपने आंखों को बंद करें इस समय, अपने हाथों को उठाएं कि प्रभु यीशु मसीह हम आपको धन्यवाद देते हैं राजा. पवित्र आत्मा आपको धन्यवाद देते हैं कि जो आप हमारे साथ हमेशा बने रहे. प्रभु यीशु, प्रभु हमारे पाँव में पत्थर से ठेस न लगे इसके लिए परमेश्वर आपने हमें संभाला है. पिता को इसके धन्यवाद देते हैं परमेश्वर. प्रभु आपका सजदा करते हैं परमेश्वर. पवित्र आत्मा इस स्थान पे आपका स्वागत है. प्रभु यीशु मसीह हमारे जीवन में आइए प्रभु, हमारे हृदय में आइए पवित्र आत्मा. और इस सभा को विशेष करके आपके हाथों में देते हैं पवित्र आत्मा. प्रभु यीशु, ना मेरे बल से ना शक्ति से परंतु आपके आत्मा के द्वारा कार्य होता है परमेश्वर. और होने दे प्रभु इस सभा के द्वारा, इस आराधना के द्वारा, आज के वचन के द्वारा केवल आपके नाम की बड़ाई हो, आपके नाम की गवाही परमेश्वर हर एक जन दे और आपके नाम की महिमा हो परमेश्वर राजा. पवित्र आत्मा प्रभु, हम जो भी गीत गाए उसमें आपकी महिमा हो, आपकी प्रशंसा हो राजा. जो आपको अच्छा लगे, जो आपका भाई परमेश्वर. जिस तरह प्रभु दाऊद कहता है कि जब जब वो आपकी आराधना करता राजा तब वो भूल जाता है कि मैं एक राजा हूँ या मैं एक राजा या मेरे पास इतना दौलत है या इतना शोहरत है. वो सब कुछ भूल कर प्रभु आपकी आराधना करता राजा. और प्रभु यीशु मसीह उसी तरह प्रभु हमको बना ताकि हम सब कुछ भूल कर हम आपकी आराधना कर सकें परमेश्वर. थैंक यू जीसस. पवित्र आत्मा हमारे हृदय को, हमारी बुद्धि, आत्मा, प्राण, शरीर को आपके हाथों में देते हैं प्रभु. कोई भी स्पिरिट पवित्र आत्मा हमें आपकी ओर से ना भटका पाए परमेश्वर. प्रभु इस स्थान में प्रभु आपके अभिषेक को मांगते हैं प्रभु, आपकी उपस्थिति को मांगते हैं पवित्र आत्मा. स्वागत है इस स्थान पर, स्वागत है प्रभु यीशु मसीह. थैंक यू जीसस लॉर्ड, थैंक यू जीसस. प्रभु आपका वचन कहता है कि जो मुझसे मांगता है मैं उसे देता हूँ राजा. Jeremiah 33:3 में परमेश्वर का वचन कहता है कि प्रभु जिसने भी आपसे मांगा है परमेश्वर आप उसे देने वाले परमेश्वर राजा. जो आपको पुकारता है उसकी वाणी को सुनकर आप उत्तर देते हो प्रभु. आप प्रभु हर एक की वाणी को आप सुनते वाले परमेश्वर राजा. थैंक यू जीसस राजा. पवित्र आत्मा, हमने जो भी अपराध किए या पाप किए प्रभु, जाने अनजाने में प्रभु हमें पता होगा तो भी हमने वो गलती की होगी तो प्रभु हमें क्षमा कर राजा. क्योंकि यीशु का लहू हमको सारे पापों से धोकर शुद्ध और पवित्र करता है राजा. प्रभु हमें ले चल आपकी उपस्थिति में, हमें ले चल पवित्र आत्मा प्रभु यीशु मसीह के स्थान पर प्रभु, जहाँ कोई नहीं, कहीं नहीं प्रभु, तो केवल तू ही हो परमेश्वर. हम स्तुति में इतने मग्न हो, इतने खुद को भूल कर प्रभु हम आप में खो जाना चाहते हैं परमेश्वर. हम आपकी आराधना करते हैं, आपको धन्यवाद देते हैं. अपने हाथों को उठाएं. थैंक यू जीसस. आपकी स्तुति हो, वो आपके नाम की बड़ाई हो, वो आप योग्य हो, वो आदर और महिमा, वो सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान प्रभु यीशु मसीह आपको धन्यवाद देते हैं. ओ पवित्र आत्मा, ओ यीशु, थैंक यू जीसस लॉर्ड. हाथों को उठाकर उसकी आराधना करें कुछ समय के लिए. अन्य भाषा में, जिसे अन्य भाषा में आता है, जो ऑनलाइन जुड़े वो अन्य भाषा में परमेश्वर की स्तुति, उसकी आराधना करने लगे.
Urika baba baba shandara baba baba mandoro kandara bashara baba baba mandoro. Uriya baba shandara baba kandara mandoro shandara baba mandere. Uri baba 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 shandara baba mandoro kandara bash. परमेश्वर आपको वचन कहता है प्रेरित पिता में एकांत में कि जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तब तुम्हें सामर्थ्य प्राप्त होगा राजा। और प्रभु यीशु पवित्र आत्मा हम आपको स्वागत करते हैं इस स्थान पर प्रभु राजा। Thank you Jesus Lord। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सभी का तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। फिर एक बार तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। कौन से आपके हाथ उठाए तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। ओ सजदा करूं, सजदा करूं, सजदा तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। सभी मिलकर तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी
यीशु सजदा करो, कौन सा फील कर रहा है? सजदा करो, सजदा करो यीशु, अपने हाथों को उठाकर सजदा करो, सजदा करो, सजदा करो यीशु, सजदा करो, सजदा करो, सजदा करो यीशु, तू ही है, तेरे बिना कोई नहीं। यीशु, तू ही है, तेरे बिना कोई नहीं। तेरे बिना मैं कुछ नहीं यीशु, तेरे लिए मैं जिंदा हूँ यीशु, तेरे बिना मैं कुछ नहीं यीशु, तेरे लिए मैं जिंदा हूँ यीशु, तेरे बिना मैं कुछ नहीं यीशु, तेरे लिए मैं जिंदा हूँ यीशु। यीशु मेरे दिल में तू, यीशु मेरे हर पल में तू, यीशु मेरे दिल में तू, यीशु मेरे हर पल में तू, सुख में तेरा गाऊंगा, कितने भी तुझे अपना करूंगा, तेरे बिना मैं कुछ नहीं यीशु, तेरे लिए मैं जिंदा हूँ यीशु, तेरे बिना मैं कुछ नहीं यीशु, तेरे लिए मैं जिंदा हूँ यीशु। परमेश्वर का वचन कहता है, एक बार माँ अपने बच्चों को भूलती है, परंतु मैं तुझे कभी भूलना नहीं और ना कभी त्यागूंगा, बल्कि मैं तेरे साथ हमेशा रहूंगा। मैं तेरा हाथ थाम कर उस चट्टान पर ले जाऊंगा जहाँ पर कोई दुख और दर्द न होंगे। Jesus Lord, जब सबने मुझे दूर कर दिया, तूने मुझे प्यार से बाहों में लिया। जब सबने मुझे दूर कर दिया, तूने मुझे प्यार से बाहों में लिया। जब सबने मुझे दूर कर दिया, तूने मुझे प्यार से बाहों में लिया। जब सबने मुझे दूर कर दिया, तूने मुझे प्यार से बाहों में लिया। तेरे बिना मैं कुछ
यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। सब मिलकर मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। बोलो नाम 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 यीशु नाम, 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 बोलो नाम 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 यीशु नाम। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। सभी गाने मिलकर मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। अपने हाथ उठाकर बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम। वो सच्चा नाम 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 यीशु नाम, प्यारा नाम 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 यीशु नाम, ऊंचा नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम। प्रभु सच है आपका नाम, प्रभु सबसे ऊंचा है, कल था आज और हमेशा वैसे रहेगा राजा। हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह। मुक्ति जो दिलाता है वो यीशु नाम है राजा, जो चंगा करता है वो यीशु नाम है प्रभु, जो बीमारी को ठीक करे वो यीशु नाम है राजा। प्रभु आपने मुर्दों को जिंदा किया राजा, वो नाम यीशु है प्रभु। जो प्रभु असंभव को संभव करता है राजा, वो नाम यीशु है राजा। जिस नाम में आकाश और पृथ्वी झुकते हैं वो नाम यीशु है राजा। आपके नाम की सजदा करते, आपके नाम की बढ़ाई करते हैं राजा। ये सूरज तारे प्रभु जो कुछ आपने निर्माण किया वो आज भी आपके परमेश्वर शब्द के ऊपर स्थिर खड़े हैं। परमेश्वर हम आपको धन्यवाद देते हैं राजा, आपके नाम की बढ़ाई करते हैं प्रभु यीशु मसीह। थैंक यू जीसस प्रभु। हम जितना आपका धन्यवाद करें, आपके नाम की बढ़ाई करें, आपकी स्तुति आपकी आराधना करें परमेश्वर, उतना ही कम है परमेश्वर। थैंक यू जीसस लॉर्ड, थैंक यू जीसस लॉर्ड। प्रभु आगे हम जो भी गीत गाएं उसके द्वारा आपकी महिमा हो, आपके नाम की बढ़ाई हो, होने दे उसके द्वारा, गीत के द्वारा आपके आता। प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं पिता, आमीन। हालेलुया। प्रभु यीशु मसीह के धन्यवाद हो। हालेलुया। परमेश्वर चांगला है, परमेश्वर बहुत अच्छा है कि जब हम आराधना करते हैं ऐसा लगता है कि और करना चाहिए और बढ़ना चाहिए। हालेलुया। स्वर्गदूत भी स्वर्ग में कहते हैं कि हालेलुया, पवित्र है सेनाओं का यहोवा। जितना वो परमेश्वर की आराधना करते हैं उतना कम है। हालेलुया। तो इसलिए हम कुछ गीतों को गाकर परमेश्वर को धन्यवाद करते हैं और गीत गाते हैं कि मराठी गीत गाते हैं, गायन में उपकार तुझे हे प्रभु राय। गीत गाकर परमेश्वर को धन्यवाद। गायन में उपकार तुझे हे प्रभु राया,
उसके याद करे, हाथों को उठाकर धन्यवाद करे और ऊंचे स्वर में उसके स्तुति करे। आराधना आराधना, उपकारों को उसके याद करे, हाथों को उठाकर धन्यवाद करे और ऊंचे स्वर में उसके स्तुति करे। हालेलुया 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 प्रभु यीशु मसीह, हम आपको उपकार को याद करते रह जाएं। वजह से 303 में कहता है कि हे मेरे मन, तू यहोवा को धन्य कह, जो कुछ मुझ में है उसके पवित्र नाम को धन्य कह। हे मेरे मन, हे परमेश्वर को, तू यहोवा को, यीशु को धन्य कह, उसके किए हुए किसी भी उपकार को ना भूलना। वही तेरे अधर्मों को क्षमा करता, वही तेरे सब रोगों को चंगा करता। प्रभु यीशु मसीह, तू पवित्र है राजा, सेनाओं का यहोवा परमेश्वर, तू पवित्र है। प्रभु तू झूठा नहीं है राजा, तू सच्चा परमेश्वर है, तू मनुष्य नहीं जो वादा करके भूल जाता है। तू जो कहता है वो होता है परमेश्वर। ना है मुझ में कोई खूबी, प्यार से तू भर दे। ना है मुझ में कोई खूबी, प्यार से तू भर दे। फिर एक बार अपने हाथ उल्टा करते हैं। ना है मुझ में कोई खूबी, सच्चे परमेश्वर, प्यार से तू भर दे। फिर एक बार। ना है मुझ में कोई खूबी, प्यार से तू भर दे। परिवर्तित कर दे मुझे, परिवर्तित कर दे मुझे, परिवर्तित कर दे मुझे, परिवर्तित कर दे। कोशिश करके
प्रभु की जय, हालेलुया, प्रभु की जय, राजा के राजा की, प्रभु की जय। Thank you Jesus, thank you Jesus Lord, thank you Lord। पवित्र आत्मा को धन्यवाद देते हैं। हम विश्वास करते हैं कि सारे बंधन टूट चुके हैं परमेश्वर, क्योंकि आराधना में छुटकारा है, आराधना में चंगाई है प्रभु। प्रभु यीशु मसीह किसी और की आराधना नहीं पर जीवित परमेश्वर की आराधना करते हैं। हम विश्वास करते हैं कि सारे सोल टाइप अपने परमेश्वर से तोड़ दिया है राजा। यदि कोई बीमार है प्रभु, चाहे वो मन से हो या शारीरिक से, आपने उसे चंगा किया है प्रभु, कि जो कोई आप पर विश्वास करेगा, आपका वचन कहता है वो परमेश्वर की महिमा को देखेगा। अब प्रभु यीशु मसीह हम आपको धन्यवाद देते हैं आपकी उपस्थिति के लिए राजा। हम आपको धन्यवाद देते हैं। हमें सिखा प्रभु कि हम आपसे प्यार करें परमेश्वर। हमें सिखा प्रभु कि हम आपके आज्ञा पालन करें। प्रभु आपसे वही प्यार करता है जो आपकी आज्ञाओं का पालन करता है राजा। हमें भी सिखा, हमें भी चला, हमें सिखा प्रभु, ताकि हम आपके आज्ञाओं का पालन कर सकें, हम आपसे प्यार कर सके परमेश्वर। जो आपको अच्छा लगे वही कर सके परमेश्वर। प्रभु ये दुनिया के लोग, इस परमेश्वर सारी चीजें यहाँ पर रह जाएगी, परंतु राजा जब यीशु आएगा तब हम वहां पर यीशु के साथ रहेंगे। और प्रभु हम आपको धन्यवाद करते हैं प्रभु आगे का हर एक समय आपके हाथों में दे दे प्रभु। आपके वचन के द्वारा हमसे बातें कर, आज हर से बातें कर जो ऑनलाइन जुड़े हैं परमेश्वर। प्रभु जो ऑनलाइन आपके वचन को सुने उसे चंगाई दे प्रभु, उन्हें शांति दे प्रभु राजा, उन्हें आनंद दे प्रभु। प्रभु आपका वचन दो धारी तलवार है परमेश्वर, जो हमारे आत्मा प्राण को प्रभु जीता है प्रभु, उसे ठीक करता है प्रभु। होने दे आपके नाम की बड़ाई, आपकी गवाही प्रभु। हम घट जाए प्रभु, आपके नाम की बड़ाई, तू बड़े और हम घटे प्रभु। यीशु मसीह आगे हर एक वक्त आपके हाथों में लेते हैं। हम अपनी शीश को झुकाते हैं परमेश्वर और कहते हैं कि आदर, मान, महिमा, प्रशंसा तो केवल आप ही को मिले परमेश्वर। प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं आमीन। Truly God has been good to us. खरोखर मला विश्वास आहे. Thank you Brother Ravi for the anointed worship. When we start worshiping the Lord, जब आपण देवाची आराधना करायला सुरुवात करतो, there is a constant battle going on between flesh and the spirit. आत्म्यामध्ये आणि शरीरामध्ये एक सतत युद्ध चाललं असतं. We try to comprehend things with our intellectual, but God is spirit, and they that worship Him must worship Him in spirit and in truth, such as these who seeks to worship Him. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. खरोखरच की it is not by might nor by power but by my spirit says the Lord of hosts. When you allow the spirit of God to pass over intellect, pass over emotions, and then you understand it's all about it. जेव्हा तुम्ही आपल्या सत्सवी बुद्धीला, आपल्या विचारांना, आपल्या बुद्धिमत्तेला जेव्हा तुम्ही देवासमोर नमवता आणि देवाच्या आत्म्याला तुम्ही वाव देता, त्यावेळेस खरोखरच आपण पाहतो की देवाची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने तेव्हाच होते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या समजेमध्ये शांती आहे. यू फील that God has taken control of everything. Hallelujah. And that's why 2 Corinthians 5:7, for we walk by faith and not by sight. आपण विश्वासाने चालणारे आहोत, जे दिसतं त्याप्रमाणे चालणं. The Bible speaks in book of Ecclesiastes, the race is not to the swift, it's not to the best, it's not to the better. Time and chance is given to them all. वेळ आणि संधी देव प्रत्येकाला देतो. Redeeming the time because the days are evil. वेळेचा सदुपयोग करा, कारण की प्रभू येशूचं येणं जवळ आणि जवळ आलेलं आहे. Amen. Peter is one of the elders of the church which was started on the day of Pentecost. And this unique man of God, Peter, we see God has chosen him in such a time as this. Amen. And Peter, we see Peter went to the Jews and Apostle Paul went to the Gentiles. And Peter हा प्राचीन मंडळीचा त्या तीन मुख्य लोकांमध्ये पेत्र हा पण महत्वाचा
होता. पहिले पेत्र ह्याचा पहिला अध्याय पहिल्या वचनापासून 1 Peter chapter 1 from verse 1 onwards. Peter, an apostle of Jesus Christ, to the strangers scattered throughout Pontus, Galatia, Cappadocia, Asia and Bithynia, elect according to the foreknowledge of God the Father, through sanctification of the Spirit unto obedience and sprinkling of the blood of Jesus Christ. Grace unto you and peace be multiplied. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, which according to his abundant mercy hath begotten us again unto a lively hope by the resurrection of Jesus Christ from the dead, to an inheritance incorruptible and undefiled, and that fadeth not away, reserved in heaven for you, who are kept by the power of God through faith unto salvation, ready to be revealed in the last time, wherein ye greatly rejoice, though now for a season, if need be, ye are in heaviness through manifold temptations, that the trial of your faith, being much more precious than of gold that perisheth, though it be tried with fire, might be found unto praise and honor and glory at the appearing of Jesus Christ, whom having not seen ye love, in whom though now ye see him not, yet believing ye rejoice with joy unspeakable and full of glory, receiving the end of your faith, even the salvation of your soul, of which salvation the prophets have inquired and searched diligently, who prophesied of the grace that should come unto you, searching what manner of time the Spirit of Christ which was in them did signify, when it testified beforehand the sufferings of Christ and the glory that should follow. Let's pray. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करणारे महान प्रभू येशू बाप्पा, Father, as the word encourages us today, it says that the trial of your faith, being much more precious than of gold that perisheth, though it be tried with fire, might be found unto praise and honor and glory at the appearing of Jesus Christ. पिता, मी प्रार्थना करतो की प्रभू आमच्या माझे बहीण भाऊ आहे ज्यांच्या विश्वासाची परीक्षा चालू आहे प्रभू येशू बाप्पा, की त्यांनी त्यात आनंदच मानावा प्रभू येशू बाप्पा, की आमची विश्वाची परीक्षा प्रभू येशू बाप्पा ती नाशवंत सोन्यापेक्षा बहुमूल्य त्याची परीक्षा अग्नीने होते बाप्पा, की जेणेकरून तुमच्या आगमन समयी आमच्या विश्वासाद्वारे आमचा विश्वास तुम्हाला स्तुती सन्मान आणि महिमाच्या योग्य दिसावा प्रभू येशू. आज प्रार्थना करतो की प्रभू येशू बाप्पा, यू प्रिझर्व्ड अस फादर. थँक यू फादर गॉड इन जीसस नेम. तुमचे उपकार मानतो बाप्पा की तुम्ही आम्हाला तुमच्या सामर्थ्याने आज आम्हाला राखून ठेवल्या बाप्पा. आज पवित्र आत्मा आमच्यावरती बोला. Let the word sink into our spirits, sealed by the blood of Jesus, and let no enemy, no birds of the air, no fowls of the air may try to take the word out of our heart. Cover our hearts by the blood of Jesus and surrender it in your hands. Help us to focus on that word. In Jesus' name I pray. Amen. Many are the afflictions of the upright, but the Lord delivered them out of all. नीतिमानाला बहुत कष्ट होता म्हणून परमेश्वर त्या सर्वातून त्याला बाहेर काढतो. As we look in 1 Peter, पहिले मध्ये पाहत असताना आम्हाला समजतं there is a test, there is a trial and there is a reward. Hallelujah. परीक्षा आहे, संकट आहे आणि त्याचं प्रतिफळ सुद्धा आम्हाला मिळणार. हालेलुया. आणि पेत्र आम्हाला सांगतो it is not the sinners now but righteous in the hand of a faithful God. Amen. I would like to share my heart this afternoon. Righteous in the hand of holy God. नीतिमान पवित्र देवाच्या हातामध्ये. Praise God. Jonathan Edwards passed away. Charles Spurgeon stepped in. Charles Spurgeon passed away. Billy Sunday came in. Billy Sunday passed away. Maria Woodworth had to step in. अशा प्रकारे देवाच्या सेवकांची देवाने अगोदरच पूर्व योजना केली होती आणि संजीवन मागे संजीवन. See, we have learned how to bring the presence of God. No one in the world can ever say that when he prays and the presence of God will come. I will never find that in the Bible any apostle did that. Hallelujah. You can never say that when God just are using you, or you are the best worshipper, or you are the best preacher, or you are the best prophet, or you are the best evangelist, when you start preaching and people start coming, it is completely the power of God. Hallelujah. Amen. And when you are a surrendered vessel, a yielded vessel in the hand of God, you allow God to flow through you.
Amen. Amen. हालेलुया. जर असं असतं तर पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने प्रार्थना न करता त्याने उपदेश केला असता आणि लोकांना तारण झालं असतं. It is completely when the Holy Spirit moved, they were filled with the Holy Ghost in unknown tongues, and then the boldness of Jesus came in, and Peter stood up, and 4,000 souls were added to the church. Hallelujah. मागच्या रवी सांगितलं होतं आपल्याला असा समज असतो संजीवन आलं म्हणजे लोक बरे होणार. Remember this, on the day of Pentecost, when the Holy Spirit power flowed, no one was healed in that room. Hallelujah. Remember this, they were not all youngsters who were gathered in the room. Mary was almost old. She was also there in that room. आणि जे 120 लोक माडीवरच्या खोलीवरती होते त्यामध्ये वयस्कर लोक होते आणि निश्चित त्यामध्ये काही लोक सुद्धा आजारी पण असतील वयामानाने. But no one asked anybody else, Jesus heal me. Hallelujah. त्या संजीवनाच्या दिवशी एकही मनुष्य त्या माडीवरच्या खोलीत बरा झाला नाही. They all were filled with the Holy Ghost, speaking in unknown tongues, and the result of salvation was this, and the result of revival was this: souls were saved on that day. Hallelujah. त्या दिवशी आत्मे जिंकले गेले. Hallelujah. This is the sign of growth in the church. It's not how many are healed and how God is using you. की word of wisdom तुम्हाला येणार, word of knowledge तुम्हाला येणार. God is showing me this. Of course God will show you. God is showing me that. You lay hands on the people. You start remembering their past sins. It is all fine in the move of the God. Ultimately, our souls getting saved. Hallelujah. शेवटी एकच मुद्दा आहे, आत्मे प्रभूच्या राज्यात आले की नाही. Hallelujah. Righteous in the hand of holy God. Number one reason the Bible tells us, Romans chapter 1 verse 17 please. In the book of Romans, रोमकरास पत्र पहिला अध्याय वचन नंबर 17, for therein is the righteousness of God revealed from faith to faith, as it is written, the just shall live by faith. Amen. देवाचं वचन सांगतं नीतिमान तर विश्वासाने जगणार. Hallelujah. The just not walk by faith, not breathe by faith, not eat by faith, not run by faith, not operate in faith, but live by faith. Hallelujah. आणि लक्षात ठेवा, ही नीतिमत्वता आम्हाला विश्वासाने प्राप्त झाली आहे. This righteousness of God we have received by faith. Galatians 2:6. गलातीकरास पत्र दुसरा अध्याय 16 वचन. And we have believed in Christ Jesus, so that we might be justified by faith in Christ and not by the works of the law. Because by the works of the law, no human being will be justified. आम्हाला ही धार्मिकता येशूवरती विश्वास ठेवून आम्हाला ती प्राप्त झाली आहे, कर्माने नाही. कारण कर्माने कुठलाही मनुष्य नीतिमान किंवा निर्दोष ठरू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरतो, लक्षात ठेवा, the Bible tells us, now there is therefore no condemnation to those who are in Christ Jesus, who walk not after the flesh but after the Spirit. जेव्हा आपण नीतिमान ठरतो, लक्षात ठेवा, तेव्हा आपली वाटचाल विश्वासाने आत्म्याच्या प्रेरणेने सुरू होत आहे. Our walk starts by faith. Our walk starts in the Spirit. आणि ज्या वेळेस आपण देवाच्या नीतिमत्वतेचे आपण सहभागी होतो, we became the joint heirs of Christ and joint heirs of God through Christ. Remember this, there is a constant warfare going on in your life between flesh and the spirit. त्यावेळेस देहाचं आणि आत्म्याचं एक मोठं युद्ध सतत चालू असतं. आणि लक्षात ठेवा, at that moment when you accept Christ, you believe by faith in Christ in the name of Jesus. देवाचं वचन म्हणतं in the Gospel of John chapter 1, but as many as received him, to them gave he power to become the sons of God, even to those who call upon his name. जितक्यांनी त्याला स्वीकारलं तितक्यांना त्यांनी पुत्र आणि कन्या म्हणण्याचा अधिकार दिला आहे. आणि इतकंच नाही, जे त्याच्या नावावरती विश्वास ठेवतात. Praise the Lord. And that's why Ephesians says, for by grace you are saved through faith, not of works, lest any man should boast. आणि जेव्हा आपण विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, त्यावेळेस लक्षात ठेवा, तुमच्या विश्वासाची परीक्षा निश्चित होणार. हालेलुया. हालेलुया. The enemy will not let you go so easily. You will
fight that battle. You will have to go through that struggle. But remember, having a struggle does not mean you're weak. Having a struggle means that God has kept this area in your life so that every time you fall, you jump up and trust in God and walk one more time by believing and trusting in Jesus, that God is able to keep me from falling. ज्यावेळेस आपण खाली पडतो आणि आपल्याला वाटतं की देवा माझ्या आयुष्यामध्ये ही कमजोर गोष्ट आहे, और यू मे बी बॅटलिंग सम अडिक्शन्स, यू मे बी बॅटलिंग सम थॉट्स इन युअर लाईफ, और अ लॉंग ट्रान्झिशनल अफेअर, किंवा कुठल्याही प्रकारची कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात चालली असेल, पण लक्षात ठेवा, जर तुमच्या आत तीव्र इच्छा आहे पश्चाताप करायची, तुमच्या आत ओढ आहे देवाच्या वचनात वाढायची, तेव्हा लक्षात ठेवा देवाचा आत्मा तुम्हाला प्रत्येक वेळा सहाय्य करील आणि परमेश्वर तुम्हाला पतनापासून राखण्यास आणि आपल्या आयुष्य सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास देव समर्थ आहे. नाउ अनटू हिम दैट इज एबल टू कीप यू फ्रॉम फॉलिंग. हालेलुया. तो विश्वसनीय है, वो विश्वास योग्य है, हमें पतन से हर वक्त बचा के रखता है. ही कीप्स अस फ्रॉम फॉलिंग. आमेन. लक्षात ठेवा, जेव्हा पेत्र म्हणतात हु आर केप्ट बाय द पॉवर ऑफ गॉड थ्रू फेथ अनटू सल्वेशन रेडी टू बी रिवील्ड इन द लास्ट टाइम. नंबर वन थिंग बिफोर वी फिनिश, एंड लेट मी टेल यू, देव सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, righteous in the hand of holy God. Why God has kept you in his hand? लक्षात ठेवा, you are kept by the power of God. देवाच्या सामर्थ्याने तुम्हाला आतापर्यंत राखून ठेवलेलं आहे. The race is not to the swift or not to the best, but time and chance is given to them all. It is not by might nor by power, but by my spirit, says the Lord of hosts. God has kept you by his power in such a time as this. आणि जेव्हा देवाच्या सामर्थ्याने तुम्हाला राखून ठेवलेलं आहे, याचाच अर्थ तुमच्या जगण्यामध्ये देवाची मोठी इच्छा आहे. But remember this, God will never force you to do his will. God will never apply pressure on you to fulfill his race. It is your choice what you do and what you do with the time which is in your hand. Yesterday is gone, tomorrow will never be yours. What is now is in your hand. Hallelujah. कालचा दिवस गेलेला आहे, उद्या तुमचा असेल की नाही मला माहित नाही, पण आता जी वेळ आहे ही 1:28 हा मिनिट माझ्या हातात आहे. या मिनिटाशी तुम्ही काय करता ह्याची प्रत्येक मोजणी गॉड विल आस्क यू. हालेलुया. जर देवाच्या सामर्थ्याने तुम्हाला फर्स्ट वेव्ह पासून, सेकंड वेव्ह पासून, थर्ड वेव्ह पासून, फोर्थ वेव्ह पासून राखून ठेवलेलं आहे, युअर लाईफ इज नॉट अन ऍक्सिडेंट. हालेलुया. Multiple antigen tests, multiple RT-PCR tests have come negative. It is not just because you are a regular diet. It is completely the power of God. Hallelujah. याचाच अर्थ आज देवाला विचारा की प्रभू येशू तुम्हाला नीतिमान ठेवला आहेस, पण that intellectually I accept it, but in my heart it has not changed me. Do you know something very interestingly? पेत्र जेव्हा ही पत्र लिहितात, ही इज रायटिंग टू द पीपल हु आर स्कॅटर्ड अब्रॉड. ते पसरलेले का आहेत, ते पांगलेले का आहेत, कॅपॅडोशिया, पॉन्टस, गलेशिया, एशिया, बायथिनिया, हे का पसरले आहेत? बिकॉज दे वर परसिक्युटेड बाय द रोमन्स. रोमन सरकार त्यांच्या मागे लागली होती तुरुंगात टाकण्यासाठी, मारण्यासाठी, आणि म्हणून त्या छळापासून पांगलेले आहे, ते पळतात, ते पळतात, ते पळतात. अशा लोकांना पेत्र हे पत्र लिहित आहे. इमॅजिन द कंडिशन. आता लोक करोनाशी पळतात, गावाला पळतात, घरात लावून बसतात, हे करतात, ते करतात, मास्क लावून बसतात, विक्स घेऊन बसतात, निलगिरी टाकून बसतात. यू डू ऑल दॅट इज फाईन. हे लोक करोनापासून पळत नव्हते. हे लोक सुवार्तेसाठी आपला जीव हातात घेऊन ते क्रूर रोमन सरकारपासून पळत होते. बिकॉज दे ऑल्सो न्यू इफ आवर मास्टर वॉज क्रुसिफाईड देन शुअर इनफ विल बी द नेक्स्ट वन. हालेलुया. त्यांना माहिती होतं जेव्हा देवाचा आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही यरूशलेम, यहूदा शहरात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी. they were knowing this that one day we will be beheaded. They were knowing this one day we will be jabbed with the javelin. They were knowing, त्यांना माहिती होतं की एक ना एक दिवशी आम्हाला सुद्धा शिरच्छेद केला जाणार, आम्हाला सुद्धा टांगलं जाणार, आम्हाला सुद्धा फेकलं जाणार, आणि आमचा पण रोमन कॉलोसियम मध्ये पिसाळलेले हत्ती आम्हाला सोडणार, आम्ही पण असेच मरणार. परंतु मरता मरता आमचे जीवन गेलेले आहेत. दे आर रनिंग अवे. हालेलुया. कोण खोऱ्यामध्ये, कोण डोंगरामध्ये, ते का पळतात? रोगांपासून नाही, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, की लोकांनी मला पाप करताना बघू नये म्हणून लांब जाऊन लपायची गरज नाहीये.
They were running away to save their life. That one more day I will be a witness for Jesus. Hallelujah. Who are kept by the power of God. Hallelujah. When you know you are kept by the power of God, always remember this. You are in a warfare constantly. Your choices reveals who you are. Praise the Lord. तुमची निवड दर्शवून देते की तुम्ही कोण आहात. Praise God. But the time will come, worse than the disease, when you will be asked by your own friend, are you really a Christian? Just like the lady, the woman asked Peter, are you one of the Galileans? And that moment, instead of rising up boldly, he said, no, I am not a part of that team. पेत्रला सुद्धा तिने असा विचारला, ह्याची भाषा सांगते हा गालिलकर आहे. त्यावेळेस उठून म्हणण्यासारखं वेळ होती की हो मी येशूचा अनुयायी आहे. पेत्र म्हटला नाही 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 मी त्यांच्यातला नाहीये आणि शिरीगाळ करून आपला बचाव करू लागला. सेल्फ प्रिझर्वेशन. देवाने तुम्हाला राखण्याऐवजी तुम्ही स्वतः राखून ठेवत आहात. माझ्या बहिणो भावांनो लक्षात ठेवा, when you are kept by the power of God, that means you are going to go through tested to be trusted. Hallelujah. You are going to be trialed to be a witness. Praise the Lord. Amen. आणि म्हणून लक्षात ठेवा, that's why Peter is saying then, wherein ye greatly rejoice, though now for a season. Hallelujah. कदाचित या सीझन मध्ये लक्षात ठेवा, God moves in times and seasons. When you are in a season of lot of troublesome problems in your life, ज्या कदाचित ह्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात भरपूर घडामोडी घडल्या असतील, तुम्ही दुःखी असाल, तुमच्या विषय परीक्षा असेल, तुमच्या विषयाला हादरा बसला असेल, और यू विल बी थिंकिंग आय प्रेड सो मच अँड व्हाय दिस हॅपन्ड, मी इतकी प्रार्थना करत होतो तरी हे असं का घडलेलं आहे. युअर फेथ मस्ट बी डाउटिंग और स्विफ्टिंग, बट रिमेंबर दिस, दो नाउ फॉर अ सीझन ye greatly rejoice. अशीच वेळ सारखीच राहणार नाही, परंतु ही विश्वाची परीक्षा तुम्हाला कुठेतरी देवाच्या जवळ घेऊन जाणारी आहे. हालेलुया. देवाने मला राखून ठेवलं आहे की याचा अर्थ मी देवाच्या महिमेची घोषणा मी लोकांसमोर करावी. हालेलुया. आमेन. सेकंड थिंग, रिमेंबर, राइचियस इन द हँड ऑफ होली गॉड. नीतिमान जेव्हा पवित्र देवाच्या हातात असतात, ऑलवेज रिमेंबर दिस, your provider will always provide you the next day. हालेलुया. तुमचा पुरवठा करणारा यहोवा इरे उद्याचीच नाही, आजचीच नाही, परंतु तो येईपर्यंत रोजची भाकर तो तुम्हाला पुरवणार. Amen. Just imagine the power of God has preserved you. हे तेच सामर्थ्य आहे ज्या सामर्थ्याद्वारे रोमकरसपत्र 8व्या अध्यायामध्ये देवाने येशूला मेल्यातून जिवंत केले आहे. It is the same power which raised Christ from the dead, and the same power which will also raise us up if we die before Jesus. Hallelujah. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, if you are kept by the power of God and if you are in the hand of a holy God, remember this, provision is not your priority. Fulfilling his desire is your priority. Hallelujah. पुरवठा कसा होईल ह्याची चिंता करू नका, त्याची इच्छा पूर्ण होती की नाही याच्याबद्दल विचार करा. माझ्या बहिणी भावांनो, व्हॉट रिव्हील्स द स्पिरिच्युअलिटी. दुसरी गोष्ट मला सांगितली, डू नॉट फोकस ऑन द प्रोव्हिजन, फोकस ऑन द प्रोव्हायडर. हालेलुया. मला जेवण कसं मिळणार, इन्शुरन्स कसं भरणार, हे कसं होणार. जर देवाने तुम्हाला राखून ठेवलं आहे तर याचाच अर्थ देवाची इच्छा आहे की ह्या अल्प अशा जीवनातून देवाला मोठं कार्य करून द्यायचं. हालेलुया. व्हॉट रिव्हील्स द स्पिरिच्युअलिटी इज द हंगर फॉर गॉड. जर देवाविषयी तुम्हाला भूक आहे तर लक्षात ठेवा, hunger reveals the capacity that you still love God and you want to know him. Hallelujah. It is God's job to provide the fire, it is our job to keep it burning. Praise the Lord. देवाचं काम आहे अग्नी पाठवण्याचं, आमचं काम आहे अग्नी पेटत ठेवायचं. देवाचं काम आहे तुम्हाला उद्या जगवायचं की नाही, आमचं काम आहे आजच्या दिवशी मी काय केलं पाहिजे. देवाचं काम आहे उद्या भाकर तू पुरवणार की नाही, आणि आमचं एक काम आहे देवा तुम्हाला पुरवलेली आहेस, मी धन्यवाद देत आहे. देवाचं काम आहे मला रस्ता सुरक्षा द्यायचं की नाही, कारण की मी देवाचा एजंट आहे. यू आर गॉड्स एजंट ऑन दिस अर्थ. मी देवाचा प्रतिनिधी आहे. अँड इफ यू आर गॉड्स एजंट, रिमेंबर दिस, गॉड हॅज प्रिझर्व्ड यू बाय द पॉवर ऑफ गॉड. Hallelujah. Amen. There is no fire because there is no sacrifice.
ज्या ठिकाणी बलिदान नाही त्या ठिकाणी अग्नी नाही, ज्या ठिकाणी अग्नी नाही त्या ठिकाणी धूप नाही, ज्या ठिकाणी धूप नाही त्या ठिकाणी देव नाही. हालेलुया, आमेन. If there is no fire, that means there is no sacrifice. If there is no sacrifice, there is no fire, and there is no smoke ascending towards heaven. If there is no smoke, God is not there. Hallelujah. Do you know something? Jesus was not an intellectual creature because he never appealed to the intellect of mind. सदुशी आणि परुषी लोक हे ज्ञानवंत लोक होते, म्हणून त्यांनी परुषांनी योनाला सांगितलं की तू कोण आहेस? तू मसीहा आहेस? तू एलिया आहेस का? तू ब्रह्मेष्ठा आहेस? तो म्हणतो मी एक अरण्यामध्ये असा आवाज आहे त्याचे देवाचे मार्गदर्शक, आय एम द व्हॉइस इन द विल्डरनेस, मेक स्ट्रेट वे द पाथवेज फॉर हिम टू कम. आणि म्हणून लक्षात ठेवा, वी आर सो मच हंग्री फॉर द नॉलेज ऑफ गॉड than knowing him. आम्हाला इतकं वाटतं कॉमेंट्री वाचावी, ओल्ड टेस्टमेंट सरळ वाचावा, न्यू टेस्टमेंट सरळ वाचावा आणि युट्यूबचं ज्ञान घ्यावं. एव्हरीबडी इज इंटरेस्टेड इन द 666 मार्क ऑफ द बीस्ट. सिरियसली, अर्ध्यांना हे पण माहिती नसेल की तो मार्क कुणाला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे. जर या मार्कची इतकी चिंता असती तर पेत्र म्हटला असता 6 मार्क येण्याऐवजी याचा भरपूर अभ्यास करा तुम्ही, तो मार्क कुठे मिळणार? डोक्यावर मिळणार आहे का हातात मिळणार आहे का राईट हँड मध्ये का लेफ्ट हँड मध्ये? आणि त्यावेळेस कोण धरायचं? युरोप मधून येणार का फ्रान्स मधून येणार का मिळून येणार? इफ दिस वॉज द इश्यू ऑफ द मार्क ऑफ द बीस्ट, पीटर वुड हॅव मेन्शन्ड टू द स्कॅटर्ड अब्रॉड इन पॉन्टस, गलिशिया, पिसिडिया, बायथिनिया अँड एशिया. त्यांनी सांगितलं असतं त्या मार्क पासून बचा, तुम्हाला लोक येतील आता ठसे मारतील, तसं करू नका. फुल ब्लड मून आलं काहीतरी होणार आहे. पीटर वॉज नॉट इंटरेस्टेड ऑन द ब्लड मून ऑन अ रेड मून और देयर इज अ मून और नॉट अ मून. ही इज इंटरेस्टेड इन योर लाइफ, नोइंग हिम, grow in his grace and in the knowledge of our Lord and Savior Jesus Christ. He was much interested for you to be strong in the grace of our Lord Jesus Christ and grow in faith and grow in grace and know him better, to know him and to know the power of his resurrection and the suffering of his believers and the exceeding power of his greatness to us who believe till Christ be formed in him. पेत्राला एकच इच्छा होती की ख्रिस्त माझ्या ठाई निर्माण व्हावा. चंद्र रक्तमय होईल, सूर्य अंधकारमय होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल, जेव्हा काय होईल मला माहित नाही, देव नक्की माहिती आहे. आम्ही कुठं बसू, मार्क मिळणार की नाही, ठसा मिळणार की नाही, अर्ध्याने ते डिग्री केलेली आहे प्रगती पुस्तकावरती, पण त्यांना हे माहित नाही. द सेम जॉन द रेव्हलेटर हु वॉज बर्न्ड वॉज थ्रोन इन द फायरी ऑइल. डू यू नो समथिंग अबाउट अपोस्टल जॉन? प्रेषित प्रगटीकरणाचा योहान जेव्हा त्याने पाटमोस बेटावरती प्रगटी लिहिलं होतं तेव्हा त्याच्या अगोदर त्यांना उकळत्या तेलात रोमन सरकारने टाकलं होतं आणि उकळत्या तेलात टाकल्यानंतर त्यांचं अंग पूर्ण भाजलं होतं. ही वॉज कम्प्लिटली बर्न, अ बर्न पेशंट, अ बर्न मॅन ऑन द आइल ऑफ Patmos. ही इज हॅव्हिंग अ विजन फ्रॉम गॉड. हालेलुया. त्या अवस्थेमध्ये ते वर बघतात खाली लिहितात, वर बघतात खाली लिहितात. इतक्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी प्रभूचं लिहिलं आहे. अँड यू नो समथिंग आय हर्ड यस्टरडे व्हेरी इंटरेस्टिंग. अँड हेच योहान when he went to the Ephesus, एफिसस या ठिकाणी आर्टेमियसची उपासना चालली होती. हु इज आर्टेमियस? द नेम डायना. आणि डायना नावाची देवी होती एफिसस मध्ये. एफिससचे लोक त्या देवीची उपासना करायचे. शी वॉज अ गॉडेस कॉल्ड डायना, आर्टेमियस. आणि तिने उपासना होते. आणि जेव्हा योहान त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याने सांगितलं, त्याने प्रचार सुरू केला, त्यावेळेस काय झालं? भूमिकंप झाला आणि डायनाची मूर्ती 2 भागात तुटली आणि सर्व इफिससचे लोक म्हणाले येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे. आणि त्या इफिसस लोकांनी सुवार्ता गाजवायला सुरुवात केलेली आहे. दिस इज द काइंड ऑफ मॅन गॉड इज लुकिंग फॉर. गॉड इज नॉट लुकिंग फॉर हाऊ मेनी वर्ड ऑफ विजडम, वर्ड ऑफ नॉलेज और हाऊ मेनी प्रॉफिसीज यू हॅव गिवन, हाऊ एक्झॅक्ट यू आर. कुणाचा कुठल्या तऱ्हेचा गाडी नंबर आहे, कुणाचा कुठला नंबर प्लेट आहे, हु इज हॅव्हिंग सो मच इन द पॉकेट. आता अशी वेळ आहे, यू लिफ्ट अप युअर वॉलेट्स अँड गॉड विल फिल इट. यू लिफ्ट अप युअर मनी मॅन्स अँड गॉड विल फिल इट. यू विल नेवर फाइंड द ओनली मिरेकल ऑफ मनी जीसस एवर डिड इन ऑल द मिरेकल्स इज हॅव्हिंग द कॉइन इन द फिश belly. एकच पैशाचा चमत्कार येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षात केला. तो माशाच्या पोटात त्याला पैसे सांगितले का? म्हणून इन्कम टॅक्स भरायला. अर्धे विश्वासाने इन्कम टॅक्स भरत नाही. अँड वी आर क्राइंग फॉर गॉड, फिल माय पर्स, फिल माय पर्स. God multiplied the bread, he never multiplied money. God is interested in providing you strength so that you can earn money. अनुवाद 15:10. The Lord your God shall bless the work of your hands. God wants you to work, not sit at home and pray for miracles to happen and wallets to be filled and somebody will knock on the door and give an envelope. तसं होईल पण maybe not with
Because we are so much engrossed, you come to my church. My church has a lot of ACs in the church, have reclining chairs, the best preaching. I only preach for 10 minutes. It appeals to the mind, and that's what the science says. You know how long Peter preached in that Pentecostal room? आपण सायन्स सांगतो, सायन्स म्हणतो 10 मिनिटच प्रचार करायचा असतो, माणसाला समजतं. Are you fool? Sorry to say this. In the upper room, time was not the issue. They were having this desire. Help us to know Him more and more. आता प्रॉब्लेम काय आहे? Help us to know the pastor and his family more and more. Your mind is set, not your heart. That's why the gospel in India has appealed to the intellect, not to the heart. But the gospel in the time of Jesus did not appeal to the intellect, it appealed to the heart. म्हणून ते माणसं म्हणू लागले, म्हणून तो भूतग्रस्त मुलगा म्हणतो, Can I be your follower? Hallelujah. आणि म्हणून the noble man, तो श्रीमंत मुलगा म्हणतो, Good master, what must I do to inherit eternal life? असा एकही मुलगा म्हटला का असतो मला पालकांना की मला सांगा अनंत काळ जीवन कसं प्राप्त करायचं? They will never ask you. Because the gospel has appealed to the mind, to the intellect, to the knowledge power. आणि इतकं knowledge आहे की it has not reached the heart. And that's why Jesus said, Daughter, go thy way, thy faith has made thee whole. निश्चित ती सुद्धा स्त्री जी 12 वर्ष रक्तस्राव असेल, she only heard that sermon which Jesus preached. Daughter, go thy way, thy faith has made thee whole. आणि ती निश्चित ती सुद्धा त्या माडीवरच्या खोलीमध्ये असणार. का म्हणून? Because the gospel has changed her heart, not her mind. Hallelujah. Why are you kept by the power of God to sing more songs and have more likes on the Facebook? Why God has kept alive to know what's the next meal on your food and showing to everybody else? Why God has kept you alive is a big question now. देवाने तुम्हाला जिवंत का ठेवलं आहे हे लक्षात घ्या. Last but not the least, before we finish, as I told you, hunger reveals the desire for God. Are you hungry for Him? Are you hungry to know Him? Are you hungry for the Word of God? Are you hungry to sit at His feet and tell Him, You are the weakest of all, the lowliest of all, I choose to sit at Him. Praise the Lord. Last but not the least, righteous in the hand of Holy God. Why you are in the hand of Holy God? Number 3, तुमच्या विश्वाची परीक्षा नाशवंत सोन्यापेक्षा बहुमूल्य आहे. ज्याला तुम्ही पाहिलं नाही तरी प्रीती करता, बघितलं नाही तरी विश्वास ठेवता, आणि देवाचा आनंद इतका भरवलेला आहे की जो महिमेने परिपूर्ण आहे. Do you know the last thing very important? If you are righteous in the sight of God and you're in the hands of God, you will suffer for your faith. Hallelujah. Hallelujah. Are you learning something? आपल्याला अशी शिकवण मिळाली आहे कि यीशु के पास आओ सब कुछ ठीक हो जाएगा. मैं तो कहता हूँ कुछ नहीं ठीक हो जाएगा. Honestly speaking, because of such kind of teachings, people when they face trials in their life, they question. मुझे तो कहा गया था यीशु के पास आओ सब कुछ ठीक हो जाएगा, ये तो सब उल्टा ही हो रहा है. यीशु मसीह ने कहा था विश्वास के कारण तुम्हारा सताव होगा, वचन के कारण तुम्हारा सताव होगा. Nobody in the church history, do you know, तुम्हाला माहिती आहे का की ज्या ठिकाणी योहानने प्रचार केला होता, भूमिकंप झाला, आर्टिमेसी मुद्दे आले, and that church in Ephesus full of vibrant faith only last for 50 years. 50 वर्षच ते चर्च टिकलं, आणि त्यानंतर आज टर्कीमध्ये आणि पाहतो एफिसस मध्ये चर्चचं नावच नाही. What happened to the gospel? What happened to the faith of believers? असा इतिहास म्हणतो when Paul preached in those churches, maximum attendance, maximum is 50,000 people. परंतु आता लोकांना लाखोनी लोक पाहिजे चर्च मध्ये. The gospel was not preached to attract people in the church. The gospel was always preached to populate heaven and to plunder hell. Hallelujah. And gospel was free, but the messenger has to pay a big price. Praise the Lord. सुवार्ता मोफत आहे, पण ज्या व्यक्तीकडे सुवार्ता येत आहे त्याने भरपूर किंमत मोजलेली आहे. Praise the Lord. Are you listening to me? Righteous in the hand of holy God. देवाने तुम्हाला हाताची रूप का ठरलेला आहे? Because sure enough you will be suffered for your faith. Hallelujah. In the book of Revelation, chapter 2, from verse number 8, please. And unto the angel of the church in Smyrna, right? These things saith the first and the last, which was dead and is alive. I know thy works and tribulation and poverty, but thou art rich, and I know the blasphemy of them which say they are Jews and are not, but are the synagogue of Satan. Fear none of those things which thou
shall suffer. Behold, the devil shall cast some of you into prison, that they may be tried, and ye shall have tribulation 10 days. Be thou faithful unto death, and I will give thee a crown of life. मृत्यू येईपर्यंत विश्वासू राहा. मोठं घर मिळेपर्यंत नाही, मोठी गाडी मिळेपर्यंत नाही. Be thou faithful unto death, and I will give thee a crown of life. He that hath an ear, let him hear what the Spirit says unto the church. He that overcometh shall not be hurt of the second death. First death is to die physically. Second death is to die spiritually. Fear none of those things which thou shalt suffer. Sufferings are a part and participle and present continuous tense of a believer's life. Every day, probably when Jesus comes, we will be suffered through some way or the other. Praise the Lord. आणि म्हणून पाहतो आपण, जेव्हा अशी सुवार्ता आपल्याकडे पोचते, तेव्हा जे विश्वासू असतात तेच मध्यस्थम उचलतात. I'm honest with you. Hallelujah. It's not a black suit and a red tie and polished shoes and polished English की चांगलं वक्तव्य, चांगली भाषा, चांगलं सुस्पृशुत मराठी, अलंकारिक मराठी आणि चांगलं गाणं, स्वर, आलाप उचलणं, या सर्व गोष्टींना जागा आहे. At the end of every preaching, you ask this question to yourself: Have I really preached the heart of God? Have I really sung the heart of God? Have I really prayed the heart of God? And have I really done what I felt to do? आणि म्हणून पाहतो जास्तीत जास्त चर्चेस परंपरेने भरलेले आहेत. ह्याचा मुलगा मोठा झाला, ह्याने आपल्या बायकोला चर्चमध्ये आणलं, ह्याची मुलं मोठी आली, ह्याने चर्चमध्ये आणलं, आणि चर्च आता क्लोनिंगने वाढत आहे. इनिशियली स्पीकिंग टू यू, इट वॉज द गॉस्पल हू ब्रॉट अनबिलीवर्स इन द चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात, fear none of those things which thou shalt suffer. Behold, the devil shall cast some of you into prison, that ye may be tried, and ye shall have tribulation 10 days. Be thou faithful unto death, and I will give thee a crown of life. आम्हाला एकच वेळा माहिती आहे, when we should be faithful unto death in marriage, till death set us apart. लग्नामध्ये माहिती असतं आम्हाला, मृत्यूपर्यंत प्रामाणिक राहा. But the Bible speaks to us, be thou faithful unto death. Hallelujah. आणि तेव्हा तुम्ही म्हणू शकता की देवाने मला राखून ठेवलेलं आहे अशाच समयात. Not for you to be healed and out of corona, of course, but when your faith is tried, जेव्हा दुःख तुमच्या आयुष्यात येतं, सफरिंग्स येतात, त्यावेळेस तुम्ही किती खंबीर राहता, किती विश्वास ठेवता, किती देवाशी प्रामाणिक राहता, मनुष्यपर्यंत राहता की नाही. आणि देवाचं वचन म्हणतं की त्यावेळेस मनुष्य म्हणतो 11 वचनामध्ये, प्रकटीकरण 11, he that hath an ear, let him hear what the Spirit saith unto the churches. He that overcometh shall not be hurt of the second death. God has not called you to be successful. God has not called you to be a prominent, influential person. Of course that will follow you, but He has called you to be an overcomer. हम विजय प्राप्त करने वाले पिता की संतान. Hallelujah. Preserved by God, by His power, receiving the end of your salvation, the salvation of your soul. Hallelujah. प्रभु यीशु ख्रिस्ताने in the Gospel of Mark, there are 18 miracles, 28 of Jesus. आणि त्या 28 चमत्कारांमध्ये 5 of them casting out demons. Jesus exercises power over the storm, casting out legions. परंतु तुम्हाला माहित आहे, the only biggest sermon Jesus ever preached is the Sermon on the Mount. Hallelujah. And if you think about that, विचार केला, the people, I remember my dear sister was also there. तो जो डोंगर आहे, ज्या डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवचन केलेलं आहे, त्या डोंगरावरती by the grace of God देवाने संधी दिली गेलो होतो. आणि त्या ठिकाणी Matthew chapter 5, I had an opportunity to read among the believers. खाली जाली समुद्राची हवा चालली होती, डोंगरावरती सुंदर असा वाटत होता. आणि आम्ही विचार करतो की त्यावेळेस थव्यांच्या थवे लोक कसे बसले असतील, मांडी घालून, बसून, हात टेकून, येशूचं इतक्या उन्हामध्ये ते ऐकत असतील, आणि हवा चालली असेल, भूक नाही, ताण नाही, ते कसे बसले असतील. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने हा डोंगरावरचं प्रवचन प्रचार केलं, he came down from the mountain, started his ministry. And then you see Mark chapter 4, he talks about sowing and reaping. But today, what is happening? प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांनी दाखल्यांद्वारे प्रचार केला, ते दाखले ज्ञानवंत लोकांना कधीच आवडले नाही. त्यांनी त्याच्यामधून चुका करायचा प्रयत्न केला.
त्या दाखल्यांनी ज्यांना ज्ञान नव्हतं त्यांना ज्ञान निश्चित मिळालं, परंतु ते दाखले अंतःकरण बदलणारे होते, विचार नाही. हालेलुया. These parables change the heart, not the intellect. आणि आता आपण जास्तीत जास्त what appeals to my intellect appeals to me the most. We have tried to receive the gospel by the senses, by the feelings, by the taste, by the likes and dislikes. आता इतकी सुख आलेले आहेत ना, आवडला प्रचार बोटवर करा, नवीन प्रचार सुरू होतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, आपण जर बघितलं जॉनथन एडवर्ड्स, बिली संडे, मारिया वुडवर्थ एटर, जॉन वेस्ली, चार्ल्स स्पर्जन या सर्व लोकांनी सुवार्ता गाजवण्यासाठी खूप मोठी किंमत भरलेली आहे. मारिया वुडवर्थ एटर या बहिणीची सर्व मुलं मेली. इमॅजिन ऑल द चिल्ड्रन. आणि जेव्हा त्या प्रार्थना करायच्या तेव्हा त्यांना दर्शन व्हायचे and God is to reveal that. Have we lost the power or have we lost the heart of the gospel? Or let me end with challenging question. Has Christianity challenged you or appealed you or pleaded you or pleased you? हे जे लोक होते बायथिनिया, कॅपॅडोशिया, एशिया पसरलेले, हे लोक आपला जीव हातात घेऊन पळत होते. का? म्हणून की आमचा शिरच्छेद होणार, आम्हाला तुरुंगात टाकणार, देवा आम्हाला प्रामाणिक ठेव. आणि तो प्रामाणिकपणा इतका चांगला होता की त्या प्रामाणिकपणामध्ये एक भाकर पण ते 10 लोकांना वाटून खायचे. बिकॉज दे वर नोइंग फुल्ली द नेक्स्ट ब्रेड विल कम फ्रॉम गॉड. प्रेज द लॉर्ड. इफ यू विल सफर यू विल रिसीव द क्राउन. हालेलुया, हालेलुया. आज प्रार्थना करूया, प्रभूला म्हणा की प्रभू येशू, मी कबूल करतो मी उन्हा आहे, मी उन्हामुळे मी बरं पाप न करणार. देवाला माहिती मी उन्हा. या उन्हेपणाला प्रभू येशू तू कृपा पुरव की जेणेकरून जितके लोक असे उन्हे आहेत त्यांना मी साक्ष देईल की येशू ख्रिस्त याच्यातून तो तुम्हाला विजय. हालेलुया. डू यू थिंक सो परफेक्ट पीपल आर इन हेवन? Everybody who struggled are in heaven right now, who were victorious. Praise the Lord. जितके विश्वाच्या रास्तेवरती पडलेले आहेत, परत उठले, परत देवानी ताकद दिली, परत उठले, आपलं बरेच समय चालले, ह्या सर्वांनी आपली धाव विश्वासाने संपवली. हालेलुया. असं कोणच नाहीये की मी बरोबर सर काठोकाठ असं शर्ट घातलं होतं आणि फुल स्लीव्ह घातले होते आणि केस बारीक कापले होते, क्लीन शेव होतं, मला मिशी पण नव्हती आणि बरोबर हालेलुया केलं आणि बरोबर प्रचार केला, भरपूर प्रार्थना केली आणि भरपूर केला. असे लोक, आय रियली डोंट नो हाऊ हेवन इज लाईक दॅट. बट शुअर इनफ there are people who will tell us, come on, if I can do it, मी तर किती मोठा पापी होतो, ह्याचा अर्थ हा मी पाप करत राहिलो शेवटपर्यंत, मी विजय प्राप्त केलेला आहे, देव तुला सुद्धा ताकद देईल, तू सुद्धा विजय प्राप्त करशील. आणि जर मी करू शकतो तू का करू शकत? हालेलुया. द रेस इज नॉट टू द स्विफ्ट, टू द बेस्ट, टू द एलोक्वेंट. Time and chance come for all. You may not be Peter, you may not be Paul, you may not be Jesus, you may not be John, but still we have the same Savior. आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, सफरिंग्स वेगवेगळे आहेत, दुःख वेगवेगळे आहेत, विश्वाची पातळी वेगवेगळी आहे, पण लक्षात ठेवा अल्टिमेटली आम्हाला आमचा क्रूस उचलून त्याच्याकडे जायचं आहे. आणि ही धाव मी कशी धावतो हे लोकांसमोर कधी जाहीर होणार नाही, लोकांना कधीच कळणार नाही मी काय त्याग करून आलेलो आहे, मी काय सोडलेलं आहे आणि मी कसा आलेलो आहे. पण ती गोष्ट एव्हरी वन ऑफ अस shall be accountable for everything we have done and we shall appear at the judgment seat of Christ on that day. आणि ज्यांचा विश्वास शेवटपर्यंत टिकला होता त्यांना निश्चित देवाच्या सन्मानासाठी तुमच्या डोक्यावरती तो न कोमेजणारा मुकुट परमेश्वर देणार आहे. आणि हाच आपला शेवट आहे. We are not running away from people, running away from persecution. Lord, help me to be faithful unto the end. मला शेवटपर्यंत प्रामाणिक ठेव. मला काय जगत आहे मी फक्त माझ्या स्वतःसाठीच नाही, माझ्या पत्नीसाठी नाही, मुलांसाठी नाही, की देवा तू मला का संधी दिलीस, भांडण करण्यासाठी नाही, ह्याचं वाईट नाही, या संधीचा फायदा मी घ्यावा की याचाच अर्थ लॉर्ड आय वॉन्ट टू नो युअर विल इन माय लाईफ. आणि तुझी इच्छा पूर्ण करून कदाचित देवाची इच्छा मी 10 मिनिटं जगावं, तर 10 मिनिटं मोठं काम करावं आणि त्यानंतर जावं. प्रेज गॉड. हालेलुया. जास्ती आयुष्य मागून मोठ्या पापात पडण्यापेक्षा देवा मला जे आयुष्य दिलेलं आहे, डू यू नो समथिंग, व्हेरी सॉरी टू टेक मच ऑफ युअर टाइम. जितक्यांनी प्रार्थना केली बायबलमध्ये आयुष्य वाढण्यासाठी, त्यांचं आयुष्य जेव्हा वाढलं ते वाढलेलं आयुष्य दुःखाचं होतं. हेजेकिया asked for extra 15 years. They were painful moments of his life. मला जास्ती जगू दे. का? जास्ती पाप करण्यासाठी, वाईट बघण्यासाठी, वाईट बोलण्यासाठी, मारामारी करण्यासाठी, चोऱ्या करण्यासाठी, दिखावा करण्यासाठी. Why are you asking for extra life? 24 तास तुम्ही मोठं पाप करता, तर 24 वर्षामध्ये किती मोठं पाप करायचं? म्हणून आज देवाला सांगा की प्रभू येशू
You have preserved me thus far. I don't know is it one more hour you have been in my life or one more day or one more night. परंतु ही जी वेळ आहे ही प्रभू येशू what you want to do in my life. Praise God. मी आज सर्व प्रभूला समर्पित करतो. And if you do it this morning, it is never too late. Amen. It is never too late to confess your sins. It is never too late to repent. It is never too late to acknowledge that I hold unforgiveness about her or about him. Hallelujah. It is never too late to say sorry to God or say sorry to your brother and sister. Just pick up that call and tell them, I'm enough, I'm sorry. Praise the Lord. आज क्षमा मागण्यासाठी वेळ करू नका. हालेलुया. हालेलुया. टाइम कधी कुणाचा कसा येईल सांगता येणार नाही. वेळ कशी येईल सांगता येणार नाही. आज नोकरी आहे उद्या नोकरी नसणार. आज घर आहे घरावरती करायची मला माहित नाही काय होईल. But I know one thing. Yesterday is gone. Tomorrow shall never be mine. What I have is now. Praise God. प्रार्थना करू. आपण डोळे बंद करूया. आपण हात वर करूया आणि ज्यावेळेस प्रभूला विचारूया प्रभू येशू मी का जिवंत आहे. संकटातून दुःखातून इतका आजार मला करून गेला. Why am I alive? I don't want to live in this 50-50% life. I want to be fully yours. Just be honest to God with yourself and tell him की प्रभू येशू मला एक चांगला साक्षीदार. I don't ask for eloquency. I don't ask for swiftness. I don't ask for good speech. I just ask for your grace to be faithful unto him. आज देवा मी सक्सेस मागत नाही की मला अलंकारिक शब्द येऊ दे की मला चांगलं वक्तव्य येऊ दे. की आम्हा सर्वांना शेवटपर्यंत विश्वास होता. He that overcometh shall not be hurt by the second death. The Bible tells. To the church of Smyrna, Father God says, and unto the angel of the church in Smyrna, right? These things saith the first and the last, which was dead and is alive. I know thy works and tribulation and poverty, but thou art rich, and I know the blasphemy of them, which say they are Jews and are not, but are the synagogue of Satan. Fear none of those things which thou shalt suffer. Behold, the devil shall cast some of you into prison, that ye may be tried, and ye shall have tribulation 10 days. Be thou faithful unto death, and I will give thee a crown of life. He that hath an ear, let him hear what the Spirit saith unto the churches. He that overcometh shall not be hurt of the second death. पिता आज आम्हाला विजयी लाईफस्टाईल दे. He that hath an ear, let him hear what the Spirit saith unto the churches. He that overcometh shall not be hurt of the second death. आज मला प्रभू येशू मला विजय प्राप्त करायला मदत करा. Whatever area जो कुठला तुमच्या जीवनात भाग असेल, we are struggling the most, weak the most, hurted the most, surrender that area in the hands of Lord Jesus Christ. जो तुमच्या आयुष्यातला भाग आहे, तुम्ही कमजोर आहात, दुर्बल आहात, दुःखी आहात, निराश आहात, आपण दोन्ही हात वर करू आपण प्रश्न समर्पित करू. अपने हाथों से कुछ न होगा. माझ्या प्रयत्नांनी ते सॉल्व होणार नाही. जस्ट सरेंडर इन द हँड्स ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. मी प्रभूला मला प्रभू येशू मला याच्यावरती विजय प्राप्त करायला मदत करा की जेणेकरून माझ्या आयुष्याची शेवटचा पान, the last page of the story of the life I lived, not just the life he happily lived ever after. He overcame and finished his race, and he finished it well. आज मला प्रभू येशू मला चांगलं संपवायला मदत करा. Lift your hands and tell him, Jesus, I surrender all to thee. Jesus.
They may not just see for today or tomorrow
or just for the next year, they may see that God has a big purpose in my life. देवाचा मोठा उद्देश आहे. आज प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा, birth in us that hunger, birth in us the hunger for thy word, for the righteousness, for the holiness. I pray, dear Jesus, we choose to fall in the hand of Holy God. Father God, it is your righteousness. And Lord, when we suffer, help us to count it all joy. When we go through trials and tribulations in faith, Lord, help us to count it all joy. Help us to have joy unspeakable. Help us to have your joy unspeakable of glory. I thank you, Holy Spirit of God, for this time to pray for that people, Lord, to speak thy word in Jesus. Help every one of us. आम्हाला मदत करा बाप्पा, आमचं मदत उचलून तुमच्या मागे. Lord, let thy word not only apply and connect, but change our heart, change our thought process, change our lifestyle, change me, Father. In Jesus' name, as a word said, बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेने विनवितो की तुम्ही आपली शरीर जीवन पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाच्या नवीकरणाने देवाची उत्तम पवित्र व ग्रहणीचा काय आहे हे समजून घ्या. पिता, आज तुमच्या करुणेद्वारे आम्ही सर्वजण आमचं शरीर तुम्हाला जिवंत पवित्र व ग्रहणीय असं यज्ञ समर्पित करतो. ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. आम्हाला कुठलीही व्यक्ती बाप्पा जगाशी समरूप होऊ नये, परंतु बाप्पा आमच्या मनाचं नवीकरण करा. Lord, renew our minds by that word. Condition our minds think like according to your word, that we may know what is thy good and perfect acceptable will. आज प्रत्येकाला भरा, परिपूर्ण करा. They may experience your fullness, your wholeness, your peace. And Father, every dysfunctional mind, I speak the peace of Jesus. And Shanti Lord. Now the God of peace himself sanctify you. And I pray, God, your whole spirit and soul and body be preserved until the day of his name. Father, in Jesus' name, those who are dismantled, ज्यांचं जीवन वाटतं की प्रभू माझा जीव तुटत आहे बाप्पा, आता मी हँडल करू शकत नाही, अशांना नवीन ताकद. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary. They shall walk and not faint. अजून थोडा वेळ परमेश्वर काही मोठं करणार आहे. Hold on to your faith. Hold on to the hope, living hope in Jesus. आज प्रार्थना करा की प्रभू मला ह्याच्यातून धीर दे, संयम दे बाबा. I need your wisdom to handle this situation. In Jesus' name I pray. Blessing, glory and honor, power, might and dominion be unto Jesus. Heal that young girl, heal that young boy who feels like life has no meaning. आज त्या तरुण बहिणीला तुम्हाला स्पर्श करा बाप्पा. त्यांना जगण्याचा आनंद जगाप्रमाणे नाही बाप्पा, पण ख्रिस्ताप्रमाणे होऊ द्या. Help them experience that breakthrough in their heart, which only you can do. That every day they may be joy when they have money or not have money, have friends or not have friends, but they may find a good friend who is closer than a brother in you in Jesus. The best friend is in Jesus. Holy Ghost, minister. Father, in Jesus' name I pray. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर घ्यायचे. आमची रोजची भाकर आज करायची. आणि जसे आम्ही आमच्या सोडून सोडले आहे तशीच स्टुडंटच्या मास आणि आम्हास परीक्षेत आणून तर आम्हास वाईटापासून कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझीच आहे. Now with the grace of our Lord Jesus Christ and the love of God and the fellowship of the Holy Spirit be with us now and forevermore. आणि देव बाबाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असतो.